2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक आश्चर्य घडलंय। आपलं सर्वांचं त्याकडे लक्ष नसेल किंवा काही लोकांनी तसा अभ्यासही केला असेल की आश्चर्य हा शब्द वापरावा, असं देशात नेमकं काय घडलंय? हो, आश्चर्यच घडलंय। देशातल्या 10 प्रमुख ठिकाणी जिथे जिथे प्रभू रामचंद्र वनवास काळात पोचले किंवा बालपणामध्ये पोचले आणि प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने ज्या ज्या ठिकाणची भूमी पुनीत झाली, पवित्र झाली किंवा जे जिल्हे पवित्र झाले, अशा 10 ठिकाणी एक आश्चर्य घडले। काय आहे ते आश्चर्य आणि कशा स्वरूप आहे त्या आश्चर्याचं, या विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा मला आपल्याला हे सांगितलं पाहिजे की रिंगण हे देशातल्या सर्व धर्मांचा सन्मान करतं, कोणाचाही द्वेष करत नाही, प्रत्येकाचा सन्मान करतं। प्रत्येक धर्म हा रिंगणसाठी अत्यंत पवित्र आणि सन्मानजनक आहे। मित्रांनो, 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या 3 महिने अगोदर, 4 महिने अगोदर जर आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या, रामलल्लांच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी खूप मोठा एक ऐतिहासिक सोहळा झाला आणि तो सोहळा ऐतिहासिक व्हावा, देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये त्याची चर्चा व्हावी, अशा स्वरूपाचं नियोजन आणि आयोजन राम मंदिर ट्रस्टने किंवा न्यासाने तसं केलेलं होतं। प्रधानमंत्री आपल्या देशाचे नरेंद्र मोदीजी तिथे प्रमुख अतिथी होते, त्यांच्या शुभ हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर एक वातावरण देशभरामध्ये निर्माण केलं आणि काय म्हणतो आपण त्याला की धार्मिक वातावरण निर्माण केलं किंवा अशी गाणी वाजवली गेली की जिसने राम को लाया है उसको हम लाएंगे वगैरेची भाषा गाण्याच्या स्वरूपामध्ये देशामध्ये निर्माण केली आणि प्रभू रामचंद्राचा आणि भारतीय जनता पार्टीचाच फक्त संबंध आहे, बाकी देशातल्या कोणाचा काही संबंध नाही किंवा प्रभू राम हे फक्त भाजपवाल्यांचेच आहेत, संघवाल्यांचेच आहेत किंवा बजरंग दलाचेच आहेत, अशा स्वरूपाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या देशातल्या सत्ताधारी राजकीय पक्षाने केला, भारतीय जनता पार्टीने केला, त्यांच्या सर्व सहयोगी संस्थाने केला आणि रामाच्या नावावर गेल्या 20-25 वर्षाचं राजकारण करून ते सत्तेपर्यंत सुद्धा पोहोचले। परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रभू रामचंद्राने भारतीय जनता पार्टीला 10 फटके मारलेले आहेत, एक नाही 10 फटके। ते कसे, आपण आता ते पाहणार आहोत। मित्रांनो, उत्तर प्रदेशामधलं अयोध्या हे अत्यंत परम पवित्र स्थळ आहे, प्रभू रामचंद्राची जन्मभूमी आहे, करोडो भारतीयांचं ते श्रद्धास्थान आहे। प्रत्येकाला असं वाटतं की एकदा तरी अयोध्येला लावून प्रभू रामचंद्राचं दर्शन आपण घेतलं पाहिजे, इतकं पवित्र ते स्थळ आहे। परंतु रामलल्लाची स्थापना होऊन, राम मंदिराच्या उभारणीला गती येऊन, ते पूर्ण झालं नाही अजून, गती येऊन सुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लल्लू सिंह यांचा पराभव झालेला आहे आणि या जागेवर इंडिया आघाडीचे उमेदवार अवधेश प्रसाद हे विजयी झालेले आहेत। हा प्रभू रामचंद्राने भारतीय जनता पार्टीला मारलेला पहिला फटका आहे। मित्रांनो, आता इथं थांबायचं नाही, आपल्याला खूप 10 फटके पाहायचे आहेत। दुसरा फटका आता आपण बघूया, चित्रकूट। उत्तर प्रदेश मधलं एक अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे चित्रकूट आणि या चित्रकूट जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे चित्रकूट हा जिल्हा आणि सीतामाई यांचा खूप संबंध असल्याचं इतिहासामध्ये सांगितलं गेलं की वनवासामध्ये असा या प्रदेशातून त्या प्रदेशात जाताना किंवा या भागातून त्या भागामध्ये जाताना सीतामाईला हे ठिकाण खूप आवडलं तिथे आणि आवडल्यानंतर प्रभू रामचंद्राला सीतामाईने आग्रह केला की ही जी नगरी आहे किंवा हा जो प्रदेश आहे इथे काही वर्ष आपण राहायला काही हरकत नाही, चांगलं ठिकाण आहे, मला खूप छान वाटतं, असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र
एकूण वनवास काळातल्या 14 वर्षाच्या काळापैकी 11.5 वर्ष या चित्रकूट गिरीवर राहिले, तिथे त्यांनी साधना केली किंवा त्या भागामध्ये त्या चित्रकूट गिरीवर त्यांचा वास राहिला, सहवास राहिला, वास्तव्य राहिलं. तर अशा या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या चित्रकूट नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे R.K. पटेल हे पराभूत झाले आणि इंडिया आघाडीचे कृष्णा पटेल या मतदारसंघातून विजय झाल्या. हा प्रभू रामचंद्रांनी भारतीय जनता पार्टीला मारलेला दुसरा फटका आहे मित्रांनो. चला आता आपण तिसऱ्या फटक्याकडे जाऊया. पुढे तिथेच सीतापूरमध्ये जाऊ आपण, उत्तर प्रदेश मधल्या. आता सीतापूर हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे हेही आपल्या सर्वांना माहित आहे. प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण वनवासात असताना या भागातून ते चालत जेव्हा प्रवास करत होते तेव्हा सीतामाईला हे शहर खूप आवडलं किंवा हा भाग त्या काळातला खूप आवडला आणि सीतामाईने इथे काही दिवस मुक्काम करण्याची इच्छा व्यक्त केली. 4 महिन्याचा काळ साधारणपणे ते तिथे राहिले आणि चित्रकूट नगरीमधून जेव्हा सीतामाई, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे पुढच्या प्रवासाला निघून गेले तेव्हा राजा विक्रमादित्यने सीतामाईच्या आठवणीसाठी किंवा त्यांच्या सन्मानात या नगरीचं नाव या भागामध्ये सीतापूर असं ठेवलं आणि तेव्हापासून आपण या सगळ्या भागाला सीतापूर असं नावाने ओळखलं जातं. तर सीतापूर या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेश वर्मा हे पराभूत झाले आणि इंडिया आघाडीचे उमेदवार राकेश राठोड हे या मतदारसंघामधून विजय झाले. हा प्रभू रामचंद्राने भारतीय जनता पार्टीला मारलेला तिसरा फटका होता. चला आता आपण चौथ्या फटक्याकडे जाऊ. पुढचं आहे शहर बस्ती. उत्तर प्रदेश मधलं हे ठिकाण आहे, अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे आणि या बस्ती शहराचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की प्रभू रामचंद्राच्या कुटुंबाचे जे गुरु होते, गुरु वशिष्ठ यांची ही जन्मभूमी, यांची ही कर्मभूमी. वशिष्ठांचा आश्रम सुद्धा याच ठिकाणी होता आणि प्रभू रामचंद्राचं बालपणापासून या आश्रमामध्ये किंवा या बस्तीमध्ये सातत्याचं येणं जाणं होतं. याचा अर्थ प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे शहर आणि हे ठिकाण होतं. तर बस्ती या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हरीश द्विवेदी हे पराभूत झाले आणि इंडिया आघाडीचे उमेदवार रामप्रसाद चौधरी हे विजय झाले. प्रभू रामचंद्राने भारतीय जनता पार्टीला मारलेला हा चौथा फटका आहे मित्रांनो. आता आपण पाचव्या फटक्याकडे जाऊया. पाचवा फटका आहे सुलतानपूर या मतदारसंघातला किंवा या शहरातला उत्तर प्रदेश मधलाच हा एक महत्वाचा भाग आणि जिल्हा आहे. भगवान श्रीरामांचे पुत्र कुश, लवकुश जे होते त्यापैकी कुश यांनी या सुलतानपूर जिल्ह्याची किंवा या शहरात हे शहर कुश यांनी वसवलं किंवा ते वाढवलं, त्याची रचना केली, त्यामध्ये सगळ्या सुविधा केल्या असा इतिहास सांगतो. आणि प्रभू रामचंद्राचं आणि सीतामाईचं या सुलतानपूर नगरीमध्ये सातत्याचं येणं जाणं होतं. अर्थात प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा भाग होता आणि या सुलतानपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मनेका गांधी या पराभूत झाल्या आणि इंडिया आघाडीचे उमेदवार रामभूपाल निषाद हे या मतदारसंघामधून विजय झालेले आहेत. प्रभू श्रीरामचंद्राने भारतीय जनता पार्टीला मारलेला हा पाचवा फटका आहे. चला आता सहाव्या फटक्याकडे जाऊया. प्रयागराज उत्तर प्रदेश मधलं एक अत्यंत महत्वाचं चर्चित असलेलं पवित्र ठिकाण की ज्या शहराजवळून गंगा आणि यमुना, या शहराजवळच गंगा आणि यमुना या दोन पवित्र नद्यांचा संगम होतो. सरस्वती नदी सुद्धा या भागामध्ये या ठिकाणाला येऊन मिळते आणि पुढे प्रवाहित होते. असा हा अत्यंत महत्वाचा भाग किंवा पवित्र असा भाग. शिवाय कुंभमेळ्याचे जे 4 प्रमुख ठिकाण आहेत देशातले त्यापैकीच हे अत्यंत पवित्र असं ठिकाण
आणि प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाल्यामुळे इथे कुंभमेळा होतो आणि अनेक धार्मिक उत्सव वर्षभर सातत्याने होत राहतात. प्रयागराज ही भूमी, प्रयागराज हा जिल्हा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आहे. तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये नीरज त्रिपाठी हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पराभूत झालेले आहेत आणि उज्ज्वल रमण सिंह हे इंडिया आघाडीचे उमेदवार या मतदारसंघामधून विजयी झालेले आहेत. प्रभू रामचंद्राने भारतीय जनता पार्टीला मारलेला हा 6वा फटका आहे मित्रांनो. चला आता 7वा फटका जरा महाराष्ट्रात येऊया. महाराष्ट्रामध्ये रामटेक हे ठिकाण आपण सर्वांनी ऐकलं असेल. रामटेक हे ठिकाण सुद्धा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं ठिकाण हे आहे. विदर्भातलं हे ठिकाण आहे. नागपूरपासून एक 35-40 किलोमीटर अंतरावरचं हे ठिकाण आहे आणि सांगितलं जातं की प्रभू रामचंद्र सीतामाईसह वनवासात असताना रामटेक या ठिकाणावर 4 महिने ते विश्रांतीसाठी या भागामध्ये महाराष्ट्राच्या या विदर्भातल्या जिल्ह्यामध्ये होते आणि त्यामुळं प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या रामटेकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या महायुतीचे उमेदवार राजू पारवे हे पराभूत झालेले आहेत आणि इंडिया आघाडीचे उमेदवार जे की महाराष्ट्रामध्ये ज्यांना महाविकास आघाडी असं म्हटलं जातं, रश्मी श्यामकुमार बर्वे या विजयी झालेले आहेत. प्रभू रामचंद्राने भारतीय जनता पार्टीला मारलेला हा 7वा फटका आहे. चला आता 8वा फटका बघूया. नाशिक त्र्यंबकेश्वर आपण सर्वजण ऐकता. संपूर्ण देशातच नव्हे तर जगात प्रसिद्ध असलेलं हे एक अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे. या मतदारसंघाचा इतिहास आपला सर्वांना माहिती आहे. प्रभू रामाच्या 14 वर्षाच्या वनवास काळात प्रभू रामाने नाशिक येथेच आपलं मुख्य निवासस्थान किंवा मुख्य पर्णकुटी, आपण ज्याला त्या काळातल्या भाषेमध्ये बोलू, निवासस्थान म्हणजे काही बंगला वगैरे नाही, मुख्य पर्णकुटी प्रभू रामचंद्राची सीतामाईची त्या काळामध्ये जर कुठं होती तर ती नाशिकला होती. शिवाय आपण तर दुसरी एक कथा आपल्याला सांगितली जाते की प्रभू रामचंद्राच्या आदेशाने रामचंद्रांचे छोटे बंधू लक्ष्मण यांनी शूर्पणखाचं नाक या भागामध्ये कापलं होतं. त्यामुळे हे एक अत्यंत पवित्र आणि प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं ठिकाण आहे. या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या युतीचे हेमंत गोडसे हे पराभूत झालेले आहेत आणि इंडिया आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे विजयी झालेले आहेत. प्रभू रामचंद्राने भारतीय जनता पार्टीला मारलेला हा 8वा फटका आहे. चला आता जरा 9वा फटका पाहूया. 9वा फटका आहे तो कर्नाटक राज्यामध्ये कोपल या ठिकाणावर. कोपल हे ठिकाण कर्नाटकामधलं खूप प्रसिद्ध आहे आणि सांगितले जाते की रामभक्त हनुमान यांची ही जन्मभूमी आहे. आता यावर अनेक वादविवाद असले तरी अनेक अशा आख्यायिका आहेत, कथा आहेत की कोपल ही प्रभू हनुमानाची रामभक्त हनुमानाची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते आणि रामचंद्राने सीतामाईचा अनेकदा या भागामध्ये जाणं येणं असतं आणि त्यांच्या पदस्पर्शाने कोपल हा कर्नाटकातला एक अत्यंत महत्वाचा जिल्हा आणि महत्वाचं ठिकाण, महत्वाचं शहर पुनीत झालेलं आहे. अशा या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बसवराज शरणप्पा हे पराभूत झालेले आहेत आणि इंडिया आघाडीचे उमेदवार राजशेखर बसवराज हे या मतदारसंघामधून विजयी झालेले आहेत. तर या मतदारसंघामध्ये प्रभू श्रीरामाने भारतीय जनता पार्टीला मारलेला हा 9वा फटका आहे. आता शेवटचा 10वा फटका पण आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो. तर रामेश्वर किंवा रामेश्वरम प्रसिद्ध ठिकाण आहे. भारतातलं 4 धामपैकीचं एक धाम आहे आणि रामेश्वरम पासूनच प्रभू रामचंद्राने पुढे लंकेकडे प्रवेश केला. ह्या सगळ्या कथा आपण ऐकलेल्या आहेत आणि तिथं जेव्हा समुद्र खवळला होता, उसळला होता, तेव्हा त्या समुद्राची शांती करण्यासाठी म्हणून प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या हाताने रामेश्वर येथे त्या समुद्रामध्ये जे पिंड बनवलं होतं किंवा लिंग स्थापना केली होती असंही म्हटलं जातं. ते हे अत्यंत पवित्र आणि महत्वाचं ठिकाण आहे. म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं असं हे ठिकाण आहे आणि या
प्रभू रामचंद्राच्या पायाची धूळ लागलेल्या मतदारसंघाने भारतीय जनता पार्टीला 10वा फटका मारलाय. या मतदारसंघातून नैनार नागेंद्रन हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पराभूत झालेले आहेत आणि त्याच ठिकाणी इंडिया आघाडीचे उमेदवार कानी के नवाज हे या मतदारसंघातून विजय झालेले आहेत. मी या सगळ्या गोष्टी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलेल्या आहेत मित्रांनो, की जुनी माणसं कधी म्हणतात की माणसं कितीही चुकीचं वागले किंवा प्रशासन कितीही चुकीचं वागलं, न्यायासन कितीही चुकीचं वागलं तर देवाच्या दरबारामध्ये न्याय आहे असं जुनी माणसं म्हणत होती. मग देवाचं हे प्रमुख दरबार किंवा प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन भारतीय जनता पार्टीने आपला प्रवास इथपर्यंत आजपर्यंत सुरू केला. त्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या 10 प्रमुख ठिकाणावर जर भारतीय जनता पार्टीचा पराभव होत असेल तर हा प्रभू रामचंद्राने भारतीय जनता पार्टीला दिलेला कोणता संदेश समजावा किंवा या प्रकाराकडे भारतीय जनता पार्टी कोणत्या भावनेने पाहणार आहे, भारतीय जनता पार्टीला परमेश्वरी कौल मिळाला की मिळाला नाही यावर भारतीय जनता पार्टी चिंतन करणार आहे का, हा विषय एवढ्यासाठी काढलेला आहे की भारतीय जनता पार्टी नेहमी धर्माचा देवाचं राजकारण करते, देवाच्या धर्माच्या नावावर लोकांना मतं मागते. म्हणून या आपल्या सर्वात महत्वाच्या अत्यंत श्रद्धा असलेल्या प्रभू रामचंद्रांनी भारतीय जनता पार्टीला या 10 मतदारसंघामध्ये 10 फटके मारले. हे फटके भारतीय जनता पार्टी स्वतःला कशा पद्धतीने या फटक्यांचा स्वीकार करणार आहे किंवा या फटक्यांचा अर्थ काय लावून घेणार आहे हे पुढच्या काळात आपल्याला बघायचं आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.